लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट 17वा प्लस 18वा प्लस 19वा हप्ता वाटप नवीन वर्षाचं गिफ्ट लाडक्या बहिणींसाठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना जमा होणार थेट 45 रुपयाची रक्कम। तर बघा संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। नोव्हेंबर हप्ता पेंडिंगला आहे। आता डिसेंबर महिना निम्मा संपलेला आहे, अजूनपर्यंत नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाहीये। तर बघा नोव्हेंबर प्लस डिसेंबर प्लस नवीन वर्ष जानेवारी 2026 च ट्रिपल गिफ्ट मिळणार। एक साथ तीन हप्त्याचे पैसे आता जमा होणार। 45 रुपये लाडक्या बहिणीला मिळणार। पाहूया या बातमी मागचं सत्य काय आहे। तसेच 3 हप्ते तुम्हाला ट्रिपल हप्ता एकत्र मिळणार। लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण देत आहोत युट्यूब वरती मराठी निकेत या युट्यूब चॅनल वरती। तर बघा लाडक्या बहिणींना आता ट्रिपल गिफ्ट मिळणार। सगळीकडे चर्चा सुरू झालेली आहे। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आता ही चर्चा रंगलेली आहे। सर्व जिल्ह्यातील महिलांना म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत। आता बघा भरपूर दिवस झालं लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाहीयेत, त्यामुळे आता लेट पण थेट हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार। मेसेज पडणार डायरेक्टली 45 रुपयाचं गिफ्ट नवीन वर्षानिमित्त लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार। पाहूया संपूर्ण ऑथेंटिक अपडेट। नमस्कार, आज तारीख आहे 19 डिसेंबर आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही ऑथेंटिक अपडेट पाहत आहात युट्यूब वरती मराठी निकेत या युट्यूब चॅनल वरती। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे हा लाडकी बहीण योजनेपर्यंत संदर्भातील आतापर्यंत जेवढे आपण व्हिडिओ बनवले त्या सर्व व्हिडिओमध्ये सर्वात स्पेशल आजचा व्हिडिओ असणार आहे। कारण की आतापर्यंत लाडक्या बहिणीला डबल गिफ्ट मिळालं होतं, पण आता हे ट्रिपल गिफ्ट काय आहे हे जाणून घेण्यासाठी सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। मग व्हॉट्सअप असेल, फेसबुक, इंस्टाग्राम तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। या लाडक्या बहिणींना आता नवीन वर्षाचं गिफ्ट 45 रुपये जमा होणार। ट्रिपल गिफ्ट संदर्भात सर्व अपडेट। परंतु नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार, डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार, जानेवारीचा हप्ता पण सोबत मिळणार का, हे सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। चला तर आता जास्त टाइम वेस्ट न करता सर्व ऑथेंटिक रिअल अशी अपडेट पाहूया। चला तर आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा लाडकी बहीण योजना आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। अखेर आता सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे। सर्व लाडक्या बहिणींना आता गिफ्ट जमा होणार आहे। मिळालेल्या अपडेटनुसार मिळालेल्या माहितीनुसार आता लेट पण थेट हप्ता लाडक्या बहिणीला जमा होणार आहे। 4500 रुपयाचं ट्रिपल गिफ्ट ट्रिपल हप्ता आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार अशी चर्चा सगळीकडे रंगलेली आहे। तर हे 4500 रुपयाचं जे गिफ्ट आहे, ज्या गिफ्ट मिळाल्यानंतर सर्व पात्र लाडक्या बहिणी खुश होणार आहेत। कारण की भरपूर दिवस झालं लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाहीयेत, मिळालेले नाहीयेत। निवडणुकीचं कारण असेल किंवा इतर कोणतंही रिझन असेल, तांत्रिक अडचणी असतील, कोणत्याही कारणामुळे पैसे जमा करणे सरकारला शक्य झाले नसेल, तर आता थेट 3 गिफ्ट ट्रिपल हप्ता थेट 45 रुपयाचं गोड गिफ्ट आता लाडक्या बहिणींना जमा होणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता खुश होणार आहेत। तर बघा लाडकी बहीण योजना आत्ताच्या क्षणात जी आली आहे सर्वात जबरदस्त अशी अपडेट। लेट पण थेट हप्ता। आता बघा नोव्हेंबर महिना संपला तरी पैसे आले नाही, डिसेंबर अर्धा संपून गेला तरी पैसे आले नाही, जवळपास डिसेंबर महिना सुद्धा आता संपायलाच आलेला आहे। त्यामुळे आता नवीन वर्ष लागणार आहे। वर्ष 2025 संपणार आहे। जानेवारी पासून नवीन वर्ष आणि आता लेट पण थेट लाडक्या बहिणीला गिफ्ट जमा होणार आहे अशी मोठी जबरदस्त अशी ऑथेंटिक अपडेट आलेली आहे। थेट 45 रुपयाचं गिफ्ट सर्व पात्र बहिणींना सर्व पात्र लाडक्या बहिणींना आता जमा होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज लाडक्या बहिणींसाठी खुशखबर। नोव्हेंबर प्लस डिसेंबर प्लस जानेवारीचा हप्ता आता एकत्र वाटप होणार। तर बघा लाडकी बहीण योजना पुढची ऑथेंटिक अपडेट वर्ष 2026 सुरू होणार आहे। आता नवीन वर्षाचं गिफ्ट आता तयार आहे। थेट ट्रिपल गिफ्ट थेट ट्रिपल हप्ता थेट 45 रुपयाचं गिफ्ट आता जमा होणार अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये रंगलेली आहे। महायुती सरकार म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महायुती सरकार सध्या महाराष्ट्र शासन काम करत आहे। आणि आता महायुती सरकार लाडक्या बहिणींना गोड गिफ्ट नवीन वर्षाचं देणार
अशी चर्चा पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या रंगलेली आहे. आणि हाच लाडकी बहीण योजना एकतर महाराष्ट्र राज्यामध्ये सुपरहिट ठरली, गेम चेंजर ठरली. आतापर्यंत अशी कोणतीच योजना नाही जी एवढी या योजनेइतकी प्रचंड गाजली महाराष्ट्र राज्यामध्ये. आणि याच योजनेचं आता एकच चर्चा रंगली आहे, लाडक्या बहिणीला ट्रिपल गिफ्ट मिळणार, लाडक्या बहिणीला डबल गिफ्ट सोबत नवीन वर्षाचे सुद्धा पैसे मिळणार. म्हणजे नवीन वर्षाचं गिफ्ट प्लस असे ट्रिपल गिफ्ट लाडक्या बहिणीला जमा होणार. एकत्र 3 हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार अशी चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये रंगलेली आहे. आणि हाच बनलेला आहे सध्या सर्वात ट्रेंडिंग विषय लाडकी बहीण योजनेविषयी. तर बघा, तुम्हाला सर्वांना माहित आहे लाडक्या बहिणींची आतापर्यंत महायुती सरकारने कोणते कोणते सण आनंदामध्ये साजरे केले. तर रक्षाबंधन सण असेल, त्यानंतर दिवाळी भाऊबीजचा सण असेल, किंवा मकर संक्रांतीचा सण असेल, गुढीपाडव्याचा सण असेल, असे बरेच सण लाडक्या बहिणींचे आनंदामध्ये साजरे केलेले आहेत महायुती सरकारने. नेमकं सणाच्या औचित्य साधून ऐन मोक्यावरती सणाच्या 2-4 दिवस अगोदर पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये टाकून लाडक्या बहिणीचा प्रत्येक सण महायुती सरकारने गोड करण्याची भूमिका घेतलेली आहे व गोड केलेला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुपरहिट ठरत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. परंतु गेल्या काही कालावधीपासून लाडक्या बहिणींना भरपूर जास्त प्रतीक्षा करावी लागली आहे नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी, डिसेंबरच्या हप्त्यासाठी. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये थोडंसं नाराजगीचं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ठीक आहे, तर बघा, लाडक्या बहिणीसाठी आता गुड न्यूज आहे. वर्षपूर्ती महायुती सरकारची होणार असल्यामुळे, तसेच नवीन वर्षाची सुरुवात होत असल्यामुळे, एक साथ एवढ्या सर्व गोष्टी एकत्र घडून आल्यामुळे लाडक्या बहिणीला नवीन वर्षाचं गिफ्ट मिळणार हे तर आता कन्फर्म झालेलं आहे. कारण की नोव्हेंबरचा हप्ता पेंडिंग आहे, डिसेंबर महिना संपायला आलेला आहे, डिसेंबरचा हप्ता पेंडिंग आहे. नवीन वर्ष सुरू होणार असल्यामुळे नवीन वर्षाचं औचित्य साधून, तसेच महायुती सरकारला आता या सरकारमध्ये येऊन किंवा शासनमध्ये येऊन जवळपास आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. महायुती सरकारची ही वर्षपूर्ती, तसेच ही जी महायुती सरकार सत्तेमध्ये येण्याचं मेन कारण होतं लाडकी बहीण योजना. कारण की निवडणुकीच्या कालावधीमध्ये किंवा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली होती. त्यामुळे महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आले होते. पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, हे सत्तेमध्ये आले होते. ठीक आहे, तसेच अजित पवार साहेब असतील. ठीक आहे, त्यामुळे बघा, सरकार आता वर्षपूर्तीचं गिफ्ट तसेच नवीन वर्षाचं गिफ्ट, आता सर्वच गिफ्ट एक साथ देणार. कारण की नवीन वर्ष आता सुरू होत असल्यामुळे वर्षपूर्तीचं पण जी काही अपडेट आहे ती पण या ठिकाणी आलेली आहे. तसेच लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आता महत्वाची सूचना आहे. आता बघा, ही सर्व सूचना सर्वच लाडक्या बहिणींसाठी असणार आहे. ही गोष्ट तुम्ही फॉलो नाही केली किंवा हे बंधन तुम्ही पाळले नाही तर तुमचा लाभ थांबवला जाऊ शकतो. तर लाडक्या बहिणींनो, तुमची ई-केवायसी झाली आहे का? उरले आहेत फक्त 12 दिवस. तर बघा, स्टेप्स वाचा, आजच तुम्ही ई-केवायसी पूर्ण करून घ्या. ई-केवायसी कशी करायची ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगतो. बघा, 10 ते 12 दिवसाचा फक्त कालावधी उरलाय ई-केवायसी साठी. ई-केवायसी साठी मुदत आहे 31 डिसेंबर पर्यंत. डिसेंबर महिना संपला रे संपला, म्हणजेच वर्ष 2025 संपले रे संपले, ही ई-केवायसी ची मुदत सुद्धा संपणार आहे. हे लक्षामध्ये घ्या. ई-केवायसी ची मुदत परमनंट नाहीये, हे लक्षामध्ये घ्या सर्व लाडक्या बहिणींनो. तुम्हाला 31 तारखेच्या आधीच ई-केवायसी करावी लागणार आहे. जर तुम्ही ई-केवायसी नाही केली तर तुमचा लाभ 100% बंद होईल, हे लक्षामध्ये घ्या. आता बघा, या ठिकाणी विद्यार्थी व पालकांसाठी या ठिकाणी एक अपडेट आलेली आहे. ती अपडेट या संदर्भात आहे की आरटी 25% ऍडमिशन. बघा, आरटी 25% प्रवेश 2026-27 इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत शाळेत मोफत प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश जानेवारी-फेब्रुवारी मध्ये अर्ज याचे सुरू होणार आहेत, अशी अपडेट येत आहे. त्यासाठी लागणारी कोणती कागदपत्रे आहेत बघा, ही तुम्ही आत्ताच काढून ठेवा. बालकाचे आधार कार्ड, बालकाचा जन्माचा दाखला, बालकाचा रहिवासी पुरावा, बालकाच्या वडिलांचा मृत्यू झाला असल्यास मृत्यू प्रमाणपत्र, बालक जात प्रवर्गात मोडत असेल तर वडिलांचा जातीचा दाखला, बालक दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला ओपन प्रवर्गासाठी लागणार आहे. तर बघा, या ठिकाणी वयोमर्यादा काय असणार आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, वयोमर्यादा इयत्ता 1लीसाठी 6 वर्ष पूर्ण असावे. यासाठी अर्ज लवकर सुरू होतील. फॉर्म सुरू होण्या अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती, मराठी निकेत युट्यूब चॅनलवरती सर्वात आधी अपडेट दिली जाईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आता आपण लाडकी बहीण योजनेच्या मेन टॉपिक वरती येऊया. तर बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आतापर्यंत 16 हप्ते जमा झालेले आहेत आणि आता अशी अपडेट येत आहे की 17वा हप्ता मिळणार.
सोबत 18वा हप्ता सोबत नवीन वर्षाचा 19वा हप्ता सुद्धा लाडक्या बहिणीला एकत्र दिला जाईल. ट्रिपल हप्ता लाडक्या बहिणीला दिला जाईल अशी या ठिकाणी अपडेट येत आहे, अशी या ठिकाणी चर्चा रंगलेली आहे. तर आता 17वा, 18वा, 19वा हप्ता नक्की कोणाला मिळणार आहे? तर पहिली गोष्ट, ज्यांना 16वा हप्ता मिळाला आहे त्यांना मिळणार आहे. ज्यांनी ई-केवायसी केलेले आहे, पूर्ण केलेले आहे त्यांना मिळणार आहे. त्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे, ज्या महिलांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे अशा महिलांना हे पैसे मिळणार आहेत. ज्यांचं रेशन कार्डवर 2 महिला लाभ घेत आहे, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या महिला या योजनेच्या सर्व अटी, बघा, सर्व अटी तसेच सर्व शर्ती फॉलो करत आहेत, या योजनेमध्ये पात्र ठरत आहेत, निकषमध्ये बसत आहेत, अशा सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार आहे. जवळपास मिळालेल्या माहितीनुसार 2,43,00,000 लाभार्थ्यांना हे पैसे, हे गिफ्ट जमा होणार आहे. आता बघा, पुढची अपडेट आहे, आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती आपली 1,00,000+ सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. आणि या सबस्क्रायबर्स पूर्ण ज्यावेळेस झाले होते त्यावेळेस आपण 100K सबस्क्रायबरवरती एक पैठणी साडी वाटप केली होती. त्याच प्रकारे आता आपल्या चॅनलवरती 200K सबस्क्रायबर पूर्ण होत असल्यामुळे आपण 2 पैठणी साड्या वाटप करणार आहोत. तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब बटन दाबा. ज्या दिवशी 200K सबस्क्रायबर हिट होतील, 200K सबस्क्रायबरची युट्यूब फॅमिली पूर्ण होईल, त्या दिवशी आपल्या या मराठी निकेत या युट्यूब चॅनलतर्फे स्पेशल गिव्हअवे असणार आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक नाही तर 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. त्याही अतिशय चांगल्या व दर्जेदार क्वालिटीच्या या पैठणी साड्या असणार आहेत. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. आता बघा, पैठणी साडी जिंकण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? सर्वात पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करायचं आहे, त्यानंतर चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबायचं आहे, जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर. ठीक आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला फक्त चांगले चांगले एक एक कमेंट्स करायचे आहेत. त्यानंतर आम्ही एक एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत. आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 200K सबस्क्रायबरचं टार्गेट पूर्ण होईल त्याच दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडी वाटप केली जाणार आहे. अतिशय चांगल्या व दर्जेदार क्वालिटीची ही पैठणी साडी असणार आहे. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. तर पैठणी साडी जिंकण्यासाठी तुम्हाला चांगली चांगली कमेंट करायची आहे. ठीक आहे. आणि हेचं वितरण कधी असणार? तर ज्या दिवशी 200K होतील त्या दिवशीच वितरण होईल. तुमच्या ऍड्रेसवरती पोस्टच्या माध्यमातून ही साडी पाठवण्यात येईल. मग महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही विनर असू द्या, तुमच्यापर्यंत साडी पोहोचवली जाईल चांगली व दर्जेदार क्वालिटीची. 100% गिफ्ट दिलं जाणार आहे. सर्वांनी या गेम मध्ये पार्टिसिपेट